नाका आलेला आहे. ते टोल गेला सुरुवात केली काय नाही नाही अजून तरी नाही वाटत आहे ना. काय माहिती ते स्टॉप वगैरे त्याचं दिसत आहे. चालू नाही झालं. हे काय फ्लावर्स वाले आहेत का? फ्लावर विकत आहेत. केसरचं चाललंय आंबा खाणं. आम्हाला पण खायचा आहे आंबा. अरे बापरे हे भरपूर गाड्या दिसत. ट्रॅफिक दिसतंय रे इथे. झालं खाऊन. आता संतोषा पण खायचा आहे आंबा. कारण आत्ता खरं तर वाजत आलेले आहेत 12. आता आम्ही विचार करतो की आता जेवलेलंच बरं मग. कारण 12च्या नंतर तर जेवणाचं टायमिंग तो होऊनच जातो ना. मग आता असं काय आम्ही थोडेसे वेफर खाल्ले. वेफर नाही सॉरी ते चीज बॉल खाल्ले ना. आणि निघताना आम्ही चहा आणि बिस्किट खाल्लं होतं. त्याच्यामुळे मग आता विचार करतो की जेवायलाच थांबूया सरळ. म्हणजे जेवलो का मग सर्व आपलं गावच्या प्रवासाला कंटिन्यू सुरुवात होईल. मग मध्ये थांबायला तर पाहिजे 5-10 मिनिटासाठी तरी. मध्ये काय लागते गरमीचे दिवस आहेत. गाडी कंटिन्यू पण एवढा तास कंटिन्यू नाही चालवायला पाहिजे ना. थोडंसं मध्ये थांबायला पाहिजे. सो मध्ये थोडंसं थांबू पण आता थोडंसं घे आता साईडला बस. जरा सावली तर भेटली पाहिजे बाबा. आंबा तरी मध्ये उभा राहायचं मतलब नाही ना. आंबा तरी खाऊन घे. हा खाऊया. सावली असेल कसं जरा गाडी 2 मिनिटं मग बंद करायला लागेल ना. इंजिन थोडंसं करूया. हा ना तेच ना. काय झाडं पण नाही ना पहिले यार की. हा ना. आणि आता इथे पण म्हणजे साईडने मोस्टली सगळे ब्रिजेस आहेत. आता आम्ही 5 मिनिटासाठी थांबलो आहोत. साईडला गाडी केली आहे आणि गाडी पण बंद केली आहे. गाडीचं इंजिन पण बंद केलं आहे. म्हटलं थोडं गाडीला पण आराम. सावली तर काही भेटली नाही पण म्हटलं संटाच्या म्हटलं थांब थोडंसं तू पण खाऊन घे आंबा तरी. कारण असं म्हणजे प्रॉपर असा जो पोट भरून नाश्ता तो आज आम्ही केलेला नाही आहे ना. त्याच्यामुळे तर म्हटलं आता लवकरच बघू जे चांगलं हॉटेल दिसेल तिथे जेवूनच घेऊ. आहे की नाही के सर? दुसरा देते या. दे तर झाला खाऊन. हा दोनच होते ना. सुका पाहिजे होता. काय टिश्यू सुका पाहिजे होता. पाहिजे आहे बाहेर. आज मध्ये भरपूर ट्रॅफिक मिळत आहे. मला टेन्शन आहे की माणगावला माहिती नाही किती ट्रॅफिक असेल. कारण आज असं रस्ता एकदम खुल्ला असा दिसतच नाही आहे. गाड्या भरपूर आहेत आज रस्त्यांवरती. म्हणजे हळू आता बघा किती हळू चाललो आहे आपण. 20च्या स्पीडमध्ये आहोत कारण पुढे भरपूर गाड्या आहेत त्याच्यामुळे. म्हणून सांगतो आपण नाश्ता घेऊन निघतो ना तेच बरोबर आहे. हो बाबा सकाळ उठून बनवतो लवकर. अच्छा म्हणजे मी बनवत नाही आता म्हणतोय तू. अरे म्हटलं सकाळ लवकर उठून बनव. मी सांगतो तुला. कांदा पोहा किंवा साबुदाणा खिचडी ना. आम्ही ऍक्च्युली ना हे हल्लीच आम्ही 2दा गेलो ना तर आम्ही काही घेतलं नाही नाश्त्याला. नाहीतर आमचा नाश्ता तर आम्ही घेऊनच निघतो. प्रवास 8 दिवसाचा करतो ना. हां त्याच्यामुळे सकाळचा नाश्ता तरी आम्ही घेतो. कारण माहिती नाही ना किती वाजता आपल्याला नाश्ता कुठे चांगला मिळेल नाही मिळेल. त्याच्यासाठी आम्ही नाश्ता तर घेऊनच निघतो. पण आता आज आम्ही नाश्ता घेतलाच नाही. आता ते आंबे वगैरे कट करून घेतलेले होते म्हणून ते खाल्ले. आणि आता थोडंसं चहा आणि बिस्किट फक्त खाल्लं तेवढंच. त्यामुळे आता असं वाटतं कुठे चांगलं हॉटेल मिळतं आणि जेवायला बसं. कारण भूक लागलेली आहे. कारण आंबे आणि खाऊन भूक आपली नाही जात त्याच्यामुळे. त्यामुळे नेक्स्ट टाइमला आपण नाश्ता घेऊनच निघू बाबा सकाळचं. रात्री बनवू. रात्री कशाला बनवायचं नाश्ता? काही बनव. सकाळी खाऊ 10 वाजेपर्यंत. अच्छा वा म्हणजे रात्री बनवून ठेवायचं म्हणतो. वा एवढं रात्री बनवून ठेवायची गरज नाही. सकाळी साबुदाणा खिचडी किंवा कांदा पोहा हा एकदम इझी नाश्ता सगळ्यात. आहे की नाही? त्याच्यामुळे समोर पण ट्रॅफिक आहे बघ. समोर पण आज गाड्या भरपूर दिसत आहेत. जाणाऱ्या आहेत तेवढ्याच येणाऱ्या पण गाड्या दिसत आहेत. वाशी नाका पेन रायगड लिहिलंय त्याच्यावरती. हा वाशी नाका आहे. पेन आहे ना. पेनला आहोत आता आम्ही. आणि आता वाजलेले आहेत
12:30 होत आलेले आहेत आता. आणि आता भूक लागलेली आहे. केसरला पण लागलीच असेल भूक म्हणा. बाजूने ट्रेन जाते आहे. मालडबा आहे, मालडबा. आणि आता पुढे एवढे ट्रॅफिक नाहीये हा. मगाशी तर मला वाटलेलं काय फुल, आज म्हटलं फुल. मला मगाशी तर वाटलेलं की आज फुल ट्रॅफिकच भेटणार आहे की काय पुढे पुढे. पण म्हटलं इंदापूरला तर फुल ट्रॅफिक होईल. इंदापूर आणि हे माणगावला. ते तर माणगावचा तर एक तर असं पण रस्ता छोटा आहे, त्याच्यामुळे लगेचच तिथे ट्रॅफिक होऊन जातं. पण आता तरी दिसत नाही आहे इथे. आता पुढे बघू जाऊन. आता 1:30 वाजत आलेला आहे. आता आम्ही आहोत कोलाडला. ज्या गोष्टीची भीती होती ट्रॅफिक, तेच आता दिसत आहे इथे. भरपूर ट्रॅफिक आहे. हा ना, कसली ट्रॅफिक आहे माहिती नाही का तुम्हाला? दिसत असतील गाड्या. ट्रक बंद पडलाय काय? पुढे माहिती कोणत्या ह्यांचा बंद पडलाय काय? पुढचं आता काय माहिती कसं काय रुद्रावली गावाचं नाव आहे ना. मला वाटतं आता मानगाव जवळ असेल का? इंदापूर येईल ना. सॉरी इंदापूर. इंदापूर येईल. त्याच्या आधीच ट्रॅफिक बरोबर भेटलेली आहे. आता कसली आहे ट्रॅफिक माहिती नाही. मोठीचं ट्रॅफिकच असणार आहे, कारण मी म्हटलं ना आज रोडवरती भरपूर गाड्या आहेत गावाला जाणाऱ्या. तुम्हाला दिसतच असतील ह्याच्यामधून की पाठीमागे गाड्या दिसत आहेत. पाठी पुढे पण भरपूर आहे. तर पटापट निघू दे म्हणजे झालं ट्रॅफिक, बाकी काही नाही. आणि आता ऊन पण आहे, दुपारचा टाइम आहे ना. हा ना, थंड नाही वाटत आहे का बरं? तुला नाही विचारत आहे तर. पण 24 वरती केल्यावरती तर हे होणार ना, गरम होणार. हो बोल. कारण ते याच्यावरती 19 वर ठेवलंच ना. काय म्हणते? आई जमा झाल्यानंतर मग ओके हवा कमी आहे. असं पण असतं. हा, मग आई जर कमी हे झालं मग हवा कमी येते. ओके. होईल थंड. आता 3 वाजल्याच्या नंतर ऊन थोडं कमी होतं ना. आता 1:30 वाजलं ना. 1:30 वाजलेला आहे आता. अजून आम्ही जेवलेलो नाही आहोत, कारण आम्हाला हॉटेलच नाही भेटलंय. म्हणजे हॉटेल जसं आम्हाला पाहिजे तसं नाही भेटलंय, त्याच्यामुळे आम्ही जेवायला थांबलो नाही अजून. गाड्या बघा ना, पूर्ण पाठी पण असणारच आहेत गाड्या म्हणा. काही जण तर 2 जण असे रिटर्न जातात. म्हटलं बाबा रिटर्न का जात आहेत असे? रॉंग साईडने जातील ते. रॉंग साईडने, तिकडच्या साईडने असं. अच्छा, लवकरात लवकर निघू दे म्हणून ट्रॅफिक आहे. पटेल रसोडू इकडे ते हे आहे ना, खानावळ पटेल यांची. हां, आणि आता तरी ट्रॅफिक नाही, म्हणजे कंटिन्यू चालू आहे, मुव्हेबल आहे, थांबलेलं असं नाही आहे. तरी अर्धा तास होते ना. आता तरी थांबलेलं ट्रॅफिक नाही आहे, मुव्हेबल आहे. आता एक आहे मानगाव, तिकडे आता थांबलेलं ट्रॅफिक नसतं ते म्हणजे आता कंटिन्यू चालत राहते गाडी, तर काय वाटत नाही म्हणजे थांबले का मग नाही. भरपूर होतं. गरमी एक वाजले 1:30 वाजून 2 वाजले, आता 2 वाजून गेले, 2:07 2:10. त्याच्यामुळे गरमीचा पण टाइम आहे हा. समोरून बघा केवढ्या गाड्या येतात त्या, म्हणजे माणगावला काय माहिती कसं असेल तर. बापरे, कुठपर्यंत गाड्या येत आहेत बघ. बापरे बापरे. आता तर बघा पूर्ण खालीच असतंय. माणगाव नाही, कुठे इंदापूर.
ट्रॅफिक बघून आमची भूक उडाली. हो ना. ट्रॅफिक बघून आमची भूक उडाली. आम्ही अजून जेवलो नाहीये. आणि याच्या बाजूला हॉटेल वगैरे दिसतंय. हे बघा इथे दिसतंय हॉटेल. बट आम्हाला तिथे जाऊन असं काही घेऊया किंवा काय अशी इच्छा नाही. का असं वाटतं कदाचित असं वाटतं की ह्या ट्रॅफिकमधून आधी पहिला बाहेर जाऊया आणि मग आपल्याला काही खायचं असेल ते खाऊया. असं काही ना काही सटरपटर आहे खाण्यासाठी. इथे पण परत ट्रॅफिक भेटलेला आहे. आणि इथे तर आता इकडून पण गाड्या आल्यात. म्हणजे पूर्णच रस्ता अडवतात. म्हणजे ना तिकडून कोणी यायचं ना इकडून कोणी जायचं. तिकडे जाणार जाते पण तिकडे येणार आहे कशी इकडे. हा ना ते. आणि तिकडून येणार नाही तर तिकडे पण तर ट्रॅफिक होणार ना. ते पण तर आहे ना. विठ्ठल वडेवाले आलेले आहेत इथे. अक्षरवाडी माणगाव मिसल खायचं का संतोष? काय करूया पण आता या टायमाला असेल. हे आपलं नको बाबा इथून बाहेर पडूया आधी माणगाव मध्ये पुढे बघूया. ते पण आहे आता कारण इथे पुढे पण ट्रॅफिक हा मग असं खायला गेलो असतो. स्टेशन आहे माणगावचं स्टेशन. थांबलो असतो पण तेच आहे की ट्रॅफिक आहे. बघू बाकी कुठे चल आता भेटल्यानंतर तिथं हा थांबू. या ट्रॅफिक मधून बाहेर गेलो की काय नाही. आणि मेन म्हणजे आता जे वातावरण झालंय ना ते एकदम भारी झालेलं आहे. म्हणजे आता वाजलेले आहे 2:44 आणि आता झालेलं आहे खरं तर पावसाचं वातावरण. म्हणजे ऊन जे आहे ते पूर्णतः गेलेलं आहे. अंधार झालेला आहे. पूर्ण ढगाळ झालंय. हा पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि हवा पण सुटलेली आहे बाहेर. हवा पण आहे. हवा पण आहे भरपूर. पाऊस येईल मला वाटतं. भरलाय तसं पूर्ण अंधार केला नाही. झाडं हलतायत असं वाटतंय संध्याकाळी झाले पण वाजलेत 2:45. हो ना 2:45 वाजलेत. ते पण 2:45 वाजता एवढा अंधार झालेला आहे. त्याच्यामुळे थंडावा आहे. नाहीतर वाटलेलं बापरे केवढी गरमी होणार आहे. एक तर ट्रॅफिक आहे. अजून सुद्धा ट्रॅफिक आहेच. ट्रॅफिक अजून म्हणजे संपलेलं नाहीये. कारण आता हे आहे माणगाव आहे. आता माणगावमध्ये तर असतंच ट्रॅफिक. आता तर इंदापूरला पण भेटलं माणगावला तर भेटणारच. तो आता हा जो टर्निंग आहे तिथेच मेन ट्रॅफिक भेटतं. त्याच्या पुढे मग ट्रॅफिक नाही भेटत. मग पटापट जाऊ. हे बघ किती येते बाबा. असं बघ हे बघा पूर्ण बघा धूळ सगळी उडायला लागलेली आहे. धूळ बापरे अशी धूळ उडायला लागली का मला खूप भीती वाटते खरं. देवा हवा सुटले. एवढी पण हवा नको. हवा पण आणि थोडस जरा प्लीज कमी हवा. वादळ सारखं भीती वाटते. असं अशी हवा आली ना का मला खूप भीती वाटते. एकदा बघितलेली बापरे मी अशी हवा गेल्या वर्षी. हो गेल्या वर्षीच असंच आम्ही गेलेलो. मी ट्रेनिंग आपला हे हा संतोष गाडीची ट्रेनिंग करत होता. मी आणि संतोषच होतो. म्हणजे त्याची ट्रेनिंग झाली होती. आम्ही दोघं असंच मध्ये मध्ये काढायचो गाडी. तेव्हा बाप कार मास्टर होता ना. अरे हा सॉरी कार मास्टर होते आमच्या सोबत. होते हा. संतोष चालवता मी पाठी बसलेली. बरोबर. बापरे मला ते एवढी भीती वाटत. संपूर्ण पुढून असं ना म्हणजे विरार मध्ये ते पण म्हणजे आम्ही व्यवस्थित आलो आणि एका पॉइंटला आलो आणि तिथे अशी धूळ समोरून यायला लागली. पुढचं काहीच दिसत नव्हतं. तर मी तर एवढी घाण म्हटलं हे संतोष हे काय असं समोरून असं पूर्ण लाल दिसतंय. म्हणजे ते जे मातीचा जो कलर असतो लाल तो कलर खूप घाबरली होती मी तर. आणि हे दोघं मला दादा एवढी कशाला घाबरते तू. ठीक आहे. आणि झाडं वगैरे पण पडली होती मेन म्हणजे का तेव्हा घरी येईपर्यंत ते झाड ही रस्ता. हो. आणि हा म्हणतो मी उतरतो आणि ते झाड बाजूला करतो. म्हटलं नाही तू उतरू बिलकुल नको. म्हटलं चल पाहिजे आपण इथे गाडी ठेवूया आणि चल आपण चालत जाऊया घरी. बापरे प्लीज नको प्लीज. एवढं धूळ आणि हे नको. थोडस थांबू दे देवा. एवढी पण हवा नको. वादळ सारखंच म्हणजे आहे वातावरण. हवाच भरपूर सुटले. हा ना मला स्वतःला बघून भीती वाटते ते. अशी हवा असं सगळं धूळ झालेलं आहे बघा. हे बघा हे लोकांची पण ते सगळं उडतंय. तर प्लीज थोडस कमी होऊ दे.
होईल होईल. वारा नको असू दे, एवढा वारा बघितला ना का मला खूप भीती वाटते, वादळ सारखं ते एकदम. आणि इथे तर गावात आपल्या लगेचच ती माती वगैरे उडते ना, आणि आता सुक्की आहे ना माती, त्याच्यामुळे ती लगेचच उडायला लागते. पावसाचं वातावरण झालेलं आहे, पडला तरी कमी पडू दे, मोठा पाऊस नको ना. आता आम्ही ट्रॅफिक मधून फायनली निघालेलो आहोत आणि चालू झालेलं आहे मुगवलीचा ब्रिज आलेला आहे, फ्लायओव्हर ब्रिज. आणि आता पावसाचं वातावरण बघा काय झालेलं आहे ते. इकडे पडतोय बघ, डोंगरच्या इकडे बघ. सीएनजी वाल्यांची लाईन बघा केवढी मोठी लागलेली आहे, बापरे, कुठपर्यंत व तिथपर्यंत. सीएनजीचं हे असंच असतं ना. जाणारे पण तेवढेच आहेत, येणारे पण तेवढेच आहेत बघ. आम्ही आलेलो होतो आता माझघर मध्ये, तिथे पण भरपूर गर्दी आहे. जायचंय ऑलरेडी वेटिंग वरती भरपूर जण आहेत, म्हणून नाही थांबलो, तिकडे चाललो पुढे. तिकडे काय आहे, कोकण समुद्र. इथे पण ते चालत आहे बघ संतोष, गाड्या बघ केवढ्या बाहेर आहेत. वैशू गाडी तुला दिसणार आता, कारण तर ट्रॅफिक मधून. पण आता तू बघितलं ना तिथे पण बाहेर किती लोक बसलेली आहेत ती. मग जेवायच्याच नाही का? आपल्याला स्नॅक्स भेटलं तरी चालेल, पण काहीतरी तर हेवी पाहिजे खायला. डोंगर भारी दिसतोय ना. संतोष आता दमला, हा थोडा आराम करायला भेटेल. आता गरमी होत आहे. हवा आहे एवढी की आतमध्ये पण धूळ येते खरं तर. आम्ही पार्सलच घेतलेलं आहे, संतोष आणतो आहे पार्सल, कारण एवढ्या गाड्या बघून म्हटलं आतमध्ये पण बसायला पण गर्दी असणार आहे. पनीर तर जास्त लागतं ना, तिखट नाही ना बनवलं. मटर पनीर सांगितलं काही कोणसला दिला नाही रे. मटर तर दिसतच नाही, पनीरच आहे याच्यात. पनीर मसाला दिला तो पाडू नको ना. मी म्हटलं पटापटा गाडीमध्येच बसून खावे, तिथे अजून गर्दी आहे ना खूप, आतमध्ये बसायला जागा आहे तरी होती. पनीर आहे की नाही वैशाच्यात? आहे त्याच्यात. कारण मी 2च घेतले पनीर, म्हणजे असं नाही घेतलं. मला असं पनीर एवढं काही आवडत नाही. कसं आहे, चांगलं आहे काहीतरी नाही का? का पण रोटी तर सॉफ्ट आहे. आता वाजलेले आहे 4:30, पण असं वाटतंय की संध्याकाळच झाली आहे. वातावरण भारी दिसतंय आणि आता पात्र हवा कमी झालेली आहे आणि पाऊस अजून आत्ता तरी नाही आहे. हे खूप मोठं नशीब आहे. मला तर भीती वाटत होती की वादळ येतं का काय, असं भीती वाटत होती, पण नाही, नशीब. ऊन नसल्यामुळे वातावरण खूप छान, आणि आम्हाला पण गाडी थंड वाटतंय, म्हणजे मेन म्हणजे तर आहे ना संतोष. होय गाडीमध्ये मस्त गार वाटतंय. आता काय दुपारी केवढा गरम होत? दुपारी 3 वाजता जेव्हा तिथे थांबलेलो तेव्हा जास्त गरम होत होतं. चालत्या गाडी तेवढं नव्हतं, पण थांबलेलं तेव्हा एसी लावून पण गरम होतं. हे असं बघून वाटतं इथेच इथपर्यंतच आहे रस्ता, है ना. भरपूर भोगदा जवळ आलेला आहे कशेडीचा. आता दोन्ही पण झाले ना भोगदे. हा दोन्ही गेला झालं तेव्हा पण झालं ना, मला वाटतं दोन्ही.
पेट्रोल भरून घेतो. CNG संपला आहे. लावलेली आहे बोर्ड. CNG संपलाय. पण इथे पेट्रोल आहे ना. पेट्रोल असणार, गाड्या उभ्या आहेत म्हणजे. बघ आहे, डिझेल. गाड्याच आहेत उभ्या. हे डिझेल वाला आहे. बघ ना, विचारून तर बघूया. आता आलेला आहे पोस्ते ना, पोस्ते घाट आलेला आहे आणि इथे पण काम चालू आहे ना. नाला सफराची गाडी बघ. हा रे, हा टर्न लय भारी आहे ना. पिंक फुलं किती छान आहेत ना. पूर्ण या लोकांनी पिंकच लावलेली आहेत फुलं. मस्त वाटेल एकदम. भरपूर कलर आहेत त्याच्यात. आहे हा, पण पिंक वाले जास्त आहेत आपल्याकडे. आपल्याकडे. हे मला वाटतं नवीन नवीन लावले ते. पहिले ना रोड आणि ते पेट्रोल पंप आहे ना लेवल होती, लेवल. अच्छा, आता रोड वरती आला आणि पेट्रोल त्यामुळे पंप पेट्रोल पंप खाली गेलं. म्हणून ते उंच. त्याच्यामध्ये चढाव आणि हे झालाय, उतार आणि चढाव हा. जास्त झालाय तो. म्हणून त्याला उतार केवढा बघितलं. हा ना, खूपच हे होतं ते, म्हणून म्हटलं राहू दे, पुढे बघूया. आणि इथे गर्दी किती होती आणि अशी पण. गर्दी आहे, हो. बघूया पुढे आता कुठे. आता आम्ही चिपळूणला आहोत. आम्ही चिपळूणला येईपर्यंत 6:30 वाजलेले आहेत. नेहमी आम्ही चिपळूणला चहा प्यायला थांबतो, चहा नाश्ता करायला थांबतो, पण आज नाही थांबत आहोत कारण ऑलरेडी ट्रॅफिकमुळे लेट झालेला आहे. आणि पुढे पण अजून संगमेश्वरला माहिती नाही ट्रॅफिक भेटेल नाही भेटेल, म्हणून म्हटलं की आता पटापट जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत जाऊया. मग रात्र झाली की मग थोडंसं प्रवास स्लो करावा लागतो ना, म्हणून. आता आलेला आहे संगमेश्वरचं पेट्रोल पंप आणि आम्हाला पेट्रोल म्हणजे भरायचंच आहे आता. सो आम्ही आता इथे रस्ता क्रॉस करून पेट्रोल पंपवर आलो आहे पेट्रोल भरण्यासाठी. आम्ही पोहोचलेलो आहोत संगमेश्वरच्या ब्रिजवरती आणि इथे ट्रॅफिक आहे. आता इथून किती वाजता आम्ही ह्या ट्रॅफिक मध्ये निघतोय माहिती नाही आहे. काय संतोष, काय खरं नाही. अजून रात्री 10 तर वाजणारच आहे कन्फर्म. त्याच्या पुढे अजून वाजले तर काही सांगू नाही शकत आहे, कारण आम्हाला ट्रॅफिक तर एवढं भेटलेलं आहे. आता आम्ही पेट्रोलसाठी पण एक अर्धा तास तरी होतो पेट्रोल पंप साठी ना. तिथे पण लाईन. हो ना, तिथे पण आज थोडी लाईनच होती. सगळे गावाला जात आहेत त्याच्यामुळे लाईन आहे म्हणा. आणि आता इथे बघा किती वेळ लागतोय. बरोबर, आता कारण मे महिन्यात येणार लोक. पोलिसांमुळे ट्रॅफिक पटापट पुढे जात आहे. पटापट म्हणजे हळूहळू जाते, पण तरी पण ठीक आहे. मोठ्या मोठ्या गाड्या थांबवल्यात नसे. हा ना, मोठ्या मोठ्या गाड्या थांबवल्यामुळे ज्या छोट्या गाड्या आहेत त्या पुढे जात आहेत थोडं थोडं हळूहळू. पोलीस आहेतच उभे इथे. पण इकडली लाईट पण गेली ऍक्च्युली, पाऊस पडला ना. रस्त्याचं काम चालू आहे संगमेश्वरला. हे संतोष ब्रिज आहे. तू काय म्हणतो ब्रिज? दुसरा ब्रिज आहे का? अरे हाच तर मेन ब्रिज आहे, तर काम चालू आहे तो ना. काय माहिती. हाच आहे. मला तरी हाच वाटतोय. तू म्हणतोय तिकडे गेला कधी तो. मी तर नाही बघितला ब्रिज, आधी गेला म्हणून म्हणतोय. बरोबर, हाटचा डेपो आहे ना. मग हाच तर ब्रिज आहे. तसंच संगमेश्वर आलंय. मग हे रस्त्यांच्या कामांमुळे पण भरपूर ट्रॅफिक. बापरे, रात्रीवर काय 1 ते 1.25 ते 1.5 तास मला वाटतं आम्ही या ट्रॅफिक मध्ये अटकलेलो होतो. फायनली आता निघालो आम्ही या ट्रॅफिक मधून. बहुतेक तरी निघालो आहे, माहिती नाही अजून पुढे. आणि हा आहे जुना ब्रिज. बघ ना, एकदम जुना आहे. हा ना, मला वाटतं ब्रिटिश कालीनचा आहे. इकडून 2-2 गाड्या जात आहेत. इकडे जागा बघा. हा, थोडंसं घेऊ शकतो, जास्त नाही संतोष. जाणार ते टर्न घेणार बरोबर ना. तसं नाही, सगळ्या गाड्यांचे पण प्रकाश एवढे डोळ्यावरती येतात ना. हे झालं. संतोष म्हणतो ब्रिज गेला, तरी म्हटलं ब्रिज तुला कुठून दिसला गेला.
आताचा हा ब्रिज गेला आहे संगमेश्वरचा. तसं पोलीस भरपूर आहे तिथे, कारण इथे ट्रॅफिक भरपूर झालेलं आहे म्हणून, आणि खूप ते लोक ट्रॅफिक सॉल्व करण्याचं हे करत आहेत, प्रयत्न करत आहेत. तर रस्त्याची हालत खूपच खराब आहे. ते ब्रिज आता टर्न घेतला त्याच्यानंतर, आणि इथे तरी पण इथे एक आहे की मूव्ह होते आहे गाडी, ट्रॅफिक नाही आहे इथे आता. काय खड्डे हे पण इथले दिसत नाही. काम सर्व चालू पाणी आहेत म्हणूनच सगळी ट्रॅफिक पावसाने झालेली आहे. भरलंय इकडे का. आणि आता पाऊस पण आला त्याच्यामुळे पण चिखल झालेला आहे. चिखल झाला. आता राजापूर तालुका चालू झालेला आहे आणि रस्त्यावरच्या लाईटी पण दिसत आहेत आता एवढ्यापर्यंत आपण अंधारातून प्रवास केलाय ना. खूप बघून आम्हाला प्रवास करावा लागला आहे, कारण अंधार असल्यामुळे परत ते खड्डे, रस्त्यांची कामं चाललेली, सगळं करून आम्हाला घरी पोहोचेपर्यंत 12 वाजणारच आहेत. आता 11:30 वाजलेले आहेत आणि राजापूरमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे, अजून घरी नाही पोहोचलो. आता थोड्याच वेळात घरी पोहोचू आम्ही. 12 वाजते. हो, राजापूर डेपो पासून ते इथपर्यंत कारची लाईन आहे, आणि तिकडच्या साईडला डेपो पासून नाही. डेपो नाही, सॉरी काय पेट्रोल पंप. पण हा नवीन आहे का पेट्रोल पंप? गॅस पेट्रोल हे काय ते पेट्रोल पंपच आहे ना. याला काय म्हणतात, गॅस सीएनजी. CNG. अरे ते म्हटलं तिकडच्या साईडला रिक्षांची सीएनजी आहे, इकडच्या साईडला कारची सीएनजी लावलेले आहेत सगळ्या लाईनी. फायनली आम्ही आता राजापूरला पोहोचलेलो आहे. राजापूरमध्ये तर पोहोचलोच आहोत, पण आमचा जिथून आता रस्ता चालू होईल आमच्या गावाच्या आतला जायचा, तिथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत. डेपोच्या जवळपासच आहे हा रस्ता. हा, आता वाजले 11 वाजून. अरे इथे पण आता किती बिल्डिंगी झाल्या, पण तू इथे पण नवीन बिल्डिंगी नवीन बनतात. नाही कधी नाही, ही नवीन बनते आहे. झालेली आहे ना. काम आहेत का मग चालू तिकडे? कामच चालू. बापरे, पण भरपूर आता बिल्डिंगी बनतात हायवेला पण. हायवेला तर बनणार. चला, आमचा आता टर्न आलेला आहे ब्रिजच्या खालून. जरा तोंडावर पाणी मारतो. हा, गाड्या भरपूर आहेत रे इथून जाणाऱ्या. हा, इथं आता काय पेट्रोल डिझेल काय भरतील.